बहुतेकांचं असं निरीक्षण असतं की 10वी-12वी मध्ये टॉपर्सच्या यादीमध्ये मुलींची संख्या जास्त असते. परंतु रिसर्च फील्डमध्ये विशेषतः स्टेम या फील्डमध्ये म्हणजेच काय सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स यामध्ये मुलींची संख्या कमी असते. तर याचं कारण काय? याला म्हणतात लीकी पाईपलाईन फेनॉमेना. म्हणजे काय? आता पाईपलाईनचं इथं रूपक म्हणून वापर करण्यात आलेला आहे. तर ही गळती का होते? याला विविध कारण आहे. जसं की पितृसत्ताक समाज आहे आपला, त्यामुळे पुरुषांनाच प्राधान्याने वरची पदं दिली जातात. त्याचप्रमाणे स्टेम फील्डमध्ये मुलांना प्राधान्य दिले जातं मुलींपेक्षा. मुलींसाठी पिंक जॉब्स म्हणजे ठराविक जॉब्स त्यांना प्रदान केले जातात. त्यासोबतच ग्लास सिलिंगची गोष्ट आहे, ज्यामध्ये उच्च पदं म्हणजे एका विशिष्ट लेवल नंतर महिलांना प्रमोट केलं जात नाही. जेंडर स्टेरिओटायपिंग, कामाच्या ठिकाणी होणारे डिस्क्रिमिनेशन म्हणजे विषमता, अशी विविध कारणं आहेत. या कारणावर जर बघा, या फेनॉमेनचा परिणाम असा होतो की खूप साऱ्या टॅलेंटेड ज्या महिला आहेत त्यांचा आपल्याला लाभ घेता येत नाही. तर यामध्ये बदल होणं गरजेचं आहे.